आशिष काय बोलला? आशिष काय बोलला? माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. ती जी काय आहे की नाही, तू जर जास्त घेत असेल तर नक्कीच देईल. आणि तुझं वय लहान आहे, त्यांचं वय, त्यांनी वयात काय केलं असतं तर आम्ही कधीच राम राम. ही गोष्ट मात्र महत्वाची आहे की आता आम्ही ज्या स्टेजला आहोत आमचं नाही फॉईजला आहे ना, फॉईजला मी अक्षरशः सेटल आहेत, ह्यांची मुलं सेटल्ड आहेत, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळं आम्ही महिन्यातून 2 महिन्यातून एकदा घे असं म्हणतो, तरी सुद्धा आम्ही परमिशन देत नाही. आपला अनुभव म्हणजे आई वडिलांचं उच्चार असतात, आई वडील जे करतात हे आता घ्यायला लागले सगळे लोक. सेटलमेंट म्हणजे काय असते मला सांगा. सेटलमेंट आपण किती कमवायचं आणि पुढचं किती हे करायचं? नाही, घ्यायचंच नाही आपण. आपल्या बायकोला जे आवडेल ते करायचं. ती आपल्यासाठी आपली सगळी नाती सोडून इथं आली. बरोबर आहे का? तिनं म्हंटली नाही घेतलं काय बिघडते, थोडे दिवस त्रास होईल तुला, पण त्यानंतर जे तुला पण मी ज्यावेळी म्हटलं हा ग्रुपचा एन्जॉय चालू आहे त्यावेळी घेऊ का, त्यावेळी काय उत्तर आलं पाहिजे? घ्यायला पाहिजे. काय तुम्ही सांगा. बरं ग्रुप आहे, आपण वर्षातला नवरा खर्च करून सगळं तुम्ही तुमच्या देखत मी म्हटलं तुम्हाला कविता एन्जॉय चालू आहे, जाऊ का यांच्या बरोबर? तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? नाही असं काही नाही, ठीक आहे. वर्षात एकदा मुक्ती बरं कमी, वर्षातून एकदा काही मी काय म्हणलं, मी काय म्हणते त्याला ही लिमिट एखादा नाही मी काय म्हणलं वर्षात एकदा लिमिट मी तुम्हाला बोललो नाही. मी ओके. अच्छा आता हे संपलं, आता तू बोल. मी काय नाही, मी बोलणार पदरी पडलं पवित्र झालं. काय बोलणार? चुगल्या नाही करणार, काहीच नाही करणार. पदरी पडलं पवित्र झालं. फक्त एकच सांगतोय मी की हिनं फक्त माझ्या विश्वास ठेवला का नाही, तुमच्यापेक्षा चांगलं सार्थक करून दाखवीन. आणि मला कविता मिळायला भाग्य लागतं आणि बायको मिळायला तर त्याच्याहून भाग्य लागतं. माझा मुलगा तर एवढा हे करतो ना, म्हणतो की अशी मुलगी मिळाली पाहिजे. सगळे माझे भाऊ आहेत का नाही, सगळे म्हणतात की मला तुझ्यासारखी तुला जी बायको मिळाल्या तीच मला पाहिजे, तिच्या गुण बिन सगळी चांगली पाहिजे. फक्त एकच पाहिजे की पाठीमाग मी जेवढं हटवतो नाही तेवढं पण मला बायकोचा हात पाहिजे नाही. बरोबर. नाही अच्छा मी एक सांगतो. अच्छा मी तो असतो नेहमी, मला खात्री मिळाली पाहिजे ना अशी खात्री. एक मिनिट घर सोडून आलेले असते ना, एक मिनिट मी सांगतो माझं. म्हणजे आमचं कसं, आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. ती मागे मी पुढे, माहिती नाही, म्हणजे पुस्तकं वाचायचो दोघंही आम्ही. म्हणजे ती पण वाचते, मी आता पण वाचतो, ती पण आता पण वाचते. तर असं कुठे कधीतरी एकत्र आलो तर जेव्हा मला असं कळलं की मला 363 रुपये पगार आहे, म्हणजे मीला पत्र लिहिलं मला, म्हणजे मला जेवढं असं वाटत होतं ना, मी जे कॉटन मिलला गेलो ना, एक वर होता चढलेला, एक खाली झोपला होता, मला वाटलं चायला आपण तर पायलटच होणार. नाही बरोबर. ते नंतर मग गेलो तिकडे आणि 1-2 दिवसातच कळलं की हे सगळं जेव्हा केस बीस कापले आणि असं पळवलं आम्हाला. हा पण होता माझ्यावर. तो मीला लिहिलं, म्हटलं बाबा हे काय, तू आपलं लग्न कर आमचं. म्हणजे मला कळलं त्याच वेळेला की, आणि मी सगळं माझं करिअर सोडून आलो होतो तिकडे. म्हणजे ते फक्त ते एक चित्र बघून, म्हणजे मी आता मुलांना पण सांगतो, चित्र बघून फसू नका, मी फसलोय. म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं, पण नंतर ते चांगलंच झालं जे झालं ते. पण त्यावेळेला मी हिला लिहिलं होतं हे बघ, आणि मी कोर्सला लिहिला, माझी पे बुक मी दाखवलं. म्हटलं मला फसवायचं नाही, एअरफोर्स दाखवलं ना, दाखवलं. पण तसं काही नाही आहे. हे सगळं म्हणजे काय आहे ना की आता त्याच वेळेला माझे जे समवयस्क होते, मी ITI सोडून आलो होतो, त्यांना 700-800 रुपये पगार होता, किंवा म्हणजे जेव्हा माझा 300-350 होता आणि त्यांना बोनस मिळत होता 10-15 हजार. आम्हाला काहीच नव्हतं. तर मी तिला त्याच वेळेला म्हटलं, अरे मी तर असंच आहे, आता काय, आता ते सोडू पण नाही शकत, काहीच नाही करू शकत ना, तर तू लग्न कर.
पण ती बोलली नाही मला तुझ्याच बरोबर लग्न करायचं असं तसं करत करत म्हणजे काय आहे ना की ठीक आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत आणि हिने सपोर्ट केला म्हणून मी आज इथे आहे आणि शेवटी लेडीजचा सपोर्ट असतो पुरुष एकटा नाही उभा राहायचं 700 आणि 500 रुपये पगारावरती आम्ही काढलेले आहेत त्यातले निम्म्याच्या वर पैसे आम्ही घरी देतो तुला माहितीये 200 मला 3 वर्षामध्ये एक साडी घेतलेली आहे माझ्या नवऱ्यानं मला एक पण नाही घेतली आहे मला अजून एक पण नाही घेतली आहे वहिनी आता तुम्ही काय बोला मी दिल्लीमध्ये होते आग्रा बघितलेला नाही अजून सुद्धा सांगतो वहिनी तुम्ही काय आता बोललात की 3 वर्षानंतर एक साडी घेतली आज माझी 45 वर्ष झाली मी एक पण नाही साडी घेतली 45 वर्षात 3 वर्ष सोडावं एक पण नाही कधीच नाही घेतली साडी तिला जे कोण देतं ना त्या साड्या तिने घालून हे केलं त्याच्यातच तिचं मोठेपण आम्ही साडी नाही घेतली सपोर्ट केला आमच्या नवऱ्याला पण खूप हा तोही तुला सपोर्ट करेल तूही त्याला सपोर्ट करायचा आमचा तो तुला फुलासारखं ठेवतोय थोडस त्याचं एखाद्या वर्षातून आता आम्ही एवढं करतो तर तुम्हाला पण थोडस कॉम्प्रोमाइज करावं लागतं घातलं ना तर जनावर फार जोरात उधळतं आणि आपल्याला बांधायचं नाहीये बरोबर. पण आपल्याला कंट्रोल पण करायचं आहे त्याला. बरोबर बरोबर बाकी मी म्हणतो असतोय मला रिस्ट्रिक्शन नको आहे पण कंट्रोल तुमचं असलं तर चांगलं आहे पण माझा एक अनुभव सांगतो 85 ला लग्न ठरलं आणि पुढे 1 वर्षांनी लग्न झालं त्या दरम्यान हे आलेले आणि म्हणे मी सातारला येणार नाही तू पुण्याला ये मी पुण्याला आले आता तिकडं संगमनेर नाशिककडं कसं लग्न ठरलं ना की जेवढ्या पण आपण बुजुर्ग माणसांच्या पाया पडतो ते काहीतरी पैसे आपल्या हातावर देत असतात कोणी 2 रुपये दिलेले कोणी 1 रुपये दिला कोणी 5 रुपये दिले असे साठलेले माझ्याकडं 400 रुपये होते ते घेऊन मी पुण्याला गेले मग हे आले ह्यांना म्हटलं की असं असं आहे तो ते पैसे तर चला ना आपण अंकामध्ये जाऊ आणि आठवण म्हणून त्या गोष्टीची आपण घेऊन येऊ मी आता फिरायला म्हणून गेलो गणपतीला गेलो आणि ह्यांना डायरेक्ट मी सोनारच्या दुकानात नेलं आता मला काय माहित होतं कारण माझ्याकडे म्हणायला लागलं की बापरे एअरफोर्स मधला नवरा मिळाला तुला खूप छान झालं एक समज आणि आम्ही काय नवऱ्याला तुझा पगार किती काय किती काहीच विचारलं नाही आणि डायरेक्ट यांना सोनारच्या दुकानात गेलं आणि हा हे कानातले आवडले मला घेऊन टाकायचे तर घे म्हणे तुला आवडले तर यांना काहीच कल्पना आहे यांना म्हटलं माझ्याकडे असेल पैसे आणि झालं की त्याचं बिल 800 रुपये झालं माझ्याकडे होते 400 450 रुपये म्हटलं द्या उरलेले लिटरली त्यांच्या खिशामध्ये पैसे म्हणजे त्यांच्याकडं तुम्ही 365 का 64 रुपये पगार 365 पगार होता ते सगळे 1 2 रुपये हे करून आम्ही तिथं त्याला मी म्हटलं नाही घ्यायचं मग तर ते मला कसं हे करायचं घेतलं त्यांनी सगळे देऊन कसं तरी ते तट्टाकट्टी बिल झालं परत गणपतीच्या मंदिरात कट्ट्यावर बसलो आणि त्यांनी म्हटलं की तू आज हट्ट केलास हट्ट म्हणण्यापेक्षा हे केलंस पण असं मला पुढच्या ह्याच्यात लाईफमध्ये जमणार नाही होणार नाही असं जर तुझं असेल तर मग इम्पॉसिबल माझे तो एक एवढं पण परत आयुष्यात 363चं हेच दाखवलं सोनं कविता ऐकलं का आणि दुसरी गोष्ट कविता आणखीन एक आहे की मुलं माझी ना एक 3री मध्ये होतं एक 5वी मध्ये होतं आणि एक छोटं होतं 3 मुलं लागोपाठ 4 वर्षातली आता मला ना क्रिकेटचं प्रचंड वेळ की त्याने किती रन केला हा कसा आउट झाला आणि तो कसा आणि रविवार होता आणि मी क्रिकेट बघते मुलं तिथं बसली TV पुढं यांना ते पटलं नाही आवडलंच आहे ते मला सारखे म्हणायचे की ते क्रिकेट बघून तुला काय मिळणार आहे पण म्हटलं तो माझी आवड आहे ना तुम्ही माझ्यावर म्हणजे तो वाद नाही घातला पण हा माणूस आपल्याला असं का म्हणतोय मी घरातलं सगळं आटपते जेवण खान तरी पण ह्यांनी असं का म्हणावं मग त्यांनी मला समजवलं की तू क्रिकेट बघते ती मुलं पण तिथं बसतात त्याच्यापेक्षा त्यांच्यावर गप्पा मार त्यांच्यावर काहीतरी शाळेतल्या गोष्टी हे शेअर कर तर म्हटलं मला नाही जमणार त्यांनी जाऊन तिथला फक्त स्विच काढला परत आयुष्यात डेअरिंग झालं नाही की तो लावून ऑन दुसऱ्याशी मुलं दुसऱ्या तिसऱ्याशी म्हणाली आई आज नाही क्रिकेट बघायची का तर नाही का बाबांनी ते बंदच करून टाकले त्याचं बटन 10 वर्ष TV घरात असून लावला गेला नाही आणि भीती म्हणण्यापेक्षा ना प्रचंड प्रेम त्यांचं माझं त्यांच्यावर आणि त्यांचं पण ही व्यक्ती इतकी स्पष्ट आहे ना आज पण जे घडलं
4 लोकांना वाटतं बाई तुझा नवरा किती कडक आहे. मला माझ्या माहेरचे म्हणतात, सासरचे म्हणतात भैया खूप कडक आहे. कडक म्हणजे अजिबात कडक नाही. तो स्पष्ट वक्ता आहे. जिथं चुकेल तिथं स्पष्ट बोलतो. आणि काही गोष्टी आशिषाने तुलाही सांगते की आपल्याला मुलांसाठी ना, कारण आपलं हे करत असतात, अनुकरण करत असतात. छोटी असतात ती मुलं, आपलं अनुकरण करतात आणि त्यांना घडवायचं काम ना खरं तर आई वडीलच करतात. पण आमच्याकडे वडील जाग्यावरच नसायचे. नाही हे बघ आता जागावर नसायचं म्हणजे काय, आता रडार फिटर आहे. मुलं बिघडली ना, थांबा मग झालंय. अरे वर्षात 4 वेळा टीव्हीवर जायचं. महत्वाचं आलंय आजचाच किस्सा. सकाळी आम्ही किती वाजता नाश्ता केलाय? 7:30 किती? 8 वाजता 8:30 दुपारी कोण कोण जेवले? कोण जेवण नाही. मग आता 8:30 वाजले, आमची गोळी घ्यायची वेळ झाली. जेवलाय. त्याला आठवण आहे का बायकोला जेवायचं की नाही?